चेरी इथे चेरी पण आमच्यासोबत येणार आहे गाईस. मस्त आम्ही सगळे जाऊ आता. चेतन दादा, मी, चेरी. माझी वीग आलेली गाईस, याच्यात मी वीग मागवलेली होती ना. चल सरक चेरी तिकडे, तिकडे जा. तिला मागच आवड, तिला वाटतंय ना काढताय तिला म्हणून ती बघ गाईस. तो बोलला म्हणे काहीतरी काम आहे, काहीतरी बनवतोय म्हणे, तुझी हेल्प लागेल त्याच्यासाठी. बट करतो काय तुम्हाला तेच समजलं नाही. तुला समजे नाही. बरं, सो हे ह्याचं सिक्रेट सांगतो मी तुला. हो. तर गाईस ही अशी वीग आहे बघा. हे ना केस माझ्या तोंडावर येत आहे डायरेक्ट. हे अशी बघ ना, पाणी किती स्वच्छ आहे भाई. पाणी यावेळेस इतकं स्वच्छ आहे. यावेळेस कमळ आहे, पण म्हणजे कमळच नाही आहे, काही ठिकाणी थोडके कमळ. गाईस चेतन दादा बघा इथे काय करतोय. छी छी. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नवीन वर्षाचा दुसरा दिवस. काल याने ॲक्च्युली थोडंसं कामात होते म्हणून मी काल काही ब्लॉग शूट नाही करू शकला नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाचा. आणि आज आम्ही चाललेले गाईस पद्मालेला, चेतनदादा आणि मी आहे. बाकी अजून काल पण जाणार होते आम्ही पद्माले, म्हणजे कालच जाणार होते. काल जाणं झालं नाही म्हणून आम्ही आज चाललेले. काल तर अजून 2 जण होते आमच्यासोबत, बट आज आम्ही दोघंच आहे. मी 2 वर्ष आधी पण गेलेला होता पद्मालयला नवीन वर्षाच्या सुरुवातीला. म्हटलं गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने नवीन वर्ष सुरुवात करू. तुम्हाला सर्वांना 2026 म्हणतो, सॉरी 2026च्या खूप खूप शुभेच्छा गाईस. हॅपी न्यू इयर. बट आपला न्यू इयर तो गुढीपाडवायला असतो. हे तर डेट चेंज झालेली, त्यामुळे तुम्हाला म्हणतो मी हॅपी न्यू इयर 2026. चेरी इथे चेरी पण आमच्यासोबत येणार आहे गाईस. मस्त आम्ही सगळे जाऊ आता. चेतन दादा, मी, चेरी. जायच्या आधी ना हा थंडीचा लाडू आहे बाई, हा खाऊन घेतो. मम्मीने दिलेला आहे. जेवण नाही झालेलं आहे अजून. एवढा लवकर नाश्ता केला होता, नाश्ता केला आणि हा लाडू खातो. बस आता जातो मम्मी. पार्सल आलेलं आहे माझं, ते पार्सल घेऊन घेतो आता. मग निघतो तिकडे. कितीचं आहे? 650चं असेल. हां, गवड्यांना तुमचंच आहे का? हां, तुम्हीच केला होता का कॉल आता? हो, 665. नाही सुट्टे नाही. किती? माझी वीग आलेली गायची, याच्यात मी वीग मागवलेली होती ना. मला लागत राहते वीग आता, तर मग म्हटलं मागवून घेऊ. तर वीग मागवलेली होती. चल मम्मी आम्ही जाता. बरं, चेतन दादाला केला आहे कॉल, तयार राहायला सांगितलेलं आहे त्याला. चल सरक चेरी तिकडे, तिकडे जा. तिला मागच आवड, तिला वाटतंय ना काढताय तिला म्हणून ती बघ लपली ती. गाईस आम्ही निघतो. मम्मी हे खाली कर ना, समोरून खालती करे. हे उभेच राहून गेले गाईस. गाईस चला मी निघालेला आहे. ओय 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 मित्रा, ओ मित्रा, ओ मित्रा सरक. चेरीच्या मित्रा, चेतन दादाचा मित्र. हा दादा, निघालेलो आहे, पोचतो 5 मिनिटात. चला गाईस आता जाऊ पद्मालय. मस्त पूर्ण वर्षामध्ये एक फेरी तर असतेच पद्मालयला. नवीन लोकांसोबत, नवीन वेळेस, नवीन टायमाला. सिग्नल लावून काहीच फायदा नाही गाईस, कोणीच पाळत नाही. तर सिग्नल मधूनच निघून जाता बघा. जय जय राम. माहिती आम्ही निघालेले इथून, बट ती तरी पण तिकडून निघालेली नाही आहे. तिला असं वाटतील की ना गाडी थांबवली आणि तिला बोलवलं इथे, तर तिला आहे ना खाली उतरवून टाकतील. तिला यायची इच्छा आहे आमच्यासोबत. तिला आहे ना फक्त फिरायला पाहिजे बाई कारमध्ये. तर दादाला घ्यायला आला होता गाईस. तो बोलला म्हणे काहीतरी काम आहे, काहीतरी बनवतोय म्हणे, तुझी हेल्प लागेल त्याच्यासाठी. तर त्याच्या हेल्पसाठी मी आता मध्ये चाललेलो आहे. अरे कोणतं काय हे? थांब. आर्यन भावसार. काय करतो काय दादा तू? सांगतो तुला. गाईस हा जहर टाकतोय आणि चेरी आहे ही आमची. चेरी पाहिलं का? अच्छा तुझं हे का दादा, प्रोटीन आहे का हे? मग नाही, आता म्हटलं टाकायला सांगितलं. चल अरे तू हे झालं. बट करतो काय तुम्हाला तेच समजलं नाही. तुला समजे नाही. बरं, सो हे ह्याचं सिक्रेट सांगतो मी तुला. हो गाईस आमची म्हणतो माझी वीग आलेली आहे ना, तर ती आता दादाला दाखवतो. भाई त्याच्या डोक्यात तो लगेच बोले, ओ आर्यन आपण तिकडे ना काहीतरी व्हिडिओ बनवू रे पद्मालयला. त्याला सांगून देतो दादा सरप्राईज वीग आलेली आहे. तर तो मेकअपचं सामान पण घेऊन गेला आताच्या आता. त्याला लागतोच मेकअप थोडाफार.
वाव भारी रे बाई. करू का कंटेंट मग? काय बोलला आता गाईस तुम्हाला? काय बोलला मी आहे ना जस्ट आता बाहेर गेला घ्यायला आणि बोलेल दादाला दाखवेल वीग आलेली. दादा काही ना काही लगेच सुचेल आणि दादा बनवेल डोक्यात लगेच. करायचं का? मी बोललो होता ना काही असंच द्यायचं. वॉटर कलरने तुम्हाला हे आठवलं का जेव्हा आपण शाळेत होते तर बाई हे घ्यायला किती तरसायचे आणि आता पडलेलं आहे घरामध्ये, काही वापरणं होत नाही. तर काही ही अशी वीग आहे बघा. हे ना केस माझ्या तोंडावर येत आहे डायरेक्ट हे असे. गाईस आता आम्ही निघालेले फायनली पद्मालय जाण्यासाठी. आम्हाला 2 वाजले म्हणजे 1:45 झाले जळगाव मधून निघता कारण की ना आम्ही एका छान माणसाला भेटत होते. तर मग आम्ही जिक्र नहीं कर सकते हम उस चीज का कि वो कौन था, बट अभी हम जा रहे हैं यहाँ पे पद्मालय पे. आणि आताच आम्हाला आमचे फॉलोअर्स भेटले होते, ते गाडीवर आले होते. तिकडे बघा समोर बुलेट आहे त्यांची. दादा इथे, चेरी इथे. तर गाईज फायनली आम्ही आलेले आता पद्मालयला आणि ना आम्हाला पोचता 1 तास लावून गेला यार. रस्ता खराब आहे मध्ये. आणि आम्ही नाही ते चेरीला पाणी द्यायला. रस्ता खराब म्हणजे रस्ता खूप जास्त खराब आहे मध्ये. अरे मी तेच म्हटलं कोणाचं कुत्रं आलं ते आपलंच आहे ते. इकडे ना चेरीला पाणी पाजवायला थांबवलं आम्ही. पाणी पाजवलं आणि तेवढ्यात हे डॉग आलं. याने पण त्याच्यातनंच पाणी पिलं. त्याला आता बिस्किट देतोय आम्ही आणलेली आहे ना घरून. आता चेरीचं जेवण टाकून देऊ, तिला आणलेलं पेडिग्री वगैरे. मला ॲक्च्युली कळलंच नाही. हा इकडे चेरीला खाऊ घालतोय आर्यन. तिला काही जेवण करायची इच्छा नाही अजिबात, खायची पण इच्छा नाही आहे. ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आहे पद्मालयला. आणि आता शांतता आहे, खूप शांतता आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही. परिसर खूप छान आहे आणि आता डेव्हलप पण होतं आहे पद्मालय. पद्मालय म्हणजे जळगाव शहरामध्ये असं म्हणतात, दंतकथा आहे की खरी गोष्ट आहे माहीत नाही, पण असं म्हणतात की या ठिकाणी भीमाचा पाय आहे आणि त्याचा तलाव झाला आहे. त्यात पाणी जमा होतं. आणि पद्मालय यासाठी कारण आय थिंक कमळाच्या फुलाला पद्म म्हणतात आणि आलय म्हणजे तलाव. सो असं पद्मालयचा एक संघ शब्द करून पद्मालय या ठिकाणी खूप मोठा कमळांचा तलाव आहे म्हणून याला पद्मालय असं सुद्धा म्हणतात. पण दंतकथेनुसार लोकांनी या ठिकाणी भीमाचा पाय आहे असं म्हणून त्या भीमाच्या पायालाच तलाव म्हणायला सुरुवात केल्याची माहिती आहे. आम्ही आता जातो आहे, आतमध्ये एंटर होतो आहे. सो हा चेरीला घेऊन पद्मालयच्या दिशेने आर्यन निघाला आहे. आणि आता छान एक संघ होऊन सगळेजण चालले आहेत. ती लहान मुलगी त्या चेरीला घाबरते, तिला असं वाटतं चावेल वगैरे म्हणून. आता दर्शन वगैरे घेऊ छान आणि जाऊ. बघ ना पाणी किती स्वच्छ आहे भाई. पाणी यावेळेस इतकं स्वच्छ आहे. यावेळेस कमळ आहे पण म्हणजे कमळच नाही आहे, काही ठिकाणी थोडके कमळ तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आहेत. हाच तो तलाव आहे पद्मालयचा. खूप छान यंदा पाणी स्वच्छ केलेलं आहे आणि इकडे लक्ष द्यायला लागलेत लोक. या नक्की एकदा व्हिजिट करा पद्मालयला. बघ तिला आपण दिसत नाही ना, ती बघ ती कशी जाम लावून गेली. आली परत आपल्याकडे. आली चेरी चल इकडे चल या. घाबरला. फायनली कितीतरी महिन्यानंतर आम्ही आलेले परत पद्मालय गणपती बाप्पांचं दर्शन करायला. सगळेजण आहे ना चेरीसोबत. चेरीचं नाव घेत आहे सगळेजण. जा तू जाऊन ये. मी जाऊन येतो ना. हां तू जाऊन. सो फायनली मी आतमध्ये जातो आता आणि छान असं हा प्रिमायसेस तुम्ही बघू शकता. सगळा छान असा मंदिराचा प्रिमायसेस आहे. खूप जुनं हे मंदिर आहे. या ठिकाणी असं म्हटलं जातं की हेमाडपंथीय कालीन मंदिर आहेत गणपतींची.
तर त्या काळातली ही मंदिरं आहेत. हेमाडपंथीय. सो आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया काय झालं, जाऊन आला चेरीसोबत. तिला सांभाळ. तिला सांभाळायची आता ड्युटी माझी, याची ड्युटी चालू होईल. आतमध्ये मंदिराचं हे अलाउड नाही आहे म्हणता गणपतीची व्हिडिओ. तुम्ही काढला व्हिडिओ? मी आतमध्ये घुमटाचा काढला त्याच्यानंतर. गाईस चेतन दादा बघा इथे काय करतोय. ची ओय चेरी पागल. दादा काय केलं तू हे रस्त्यात असं रस्त्यात करता. इथं दे, हिला चेरीला दे. अच्छा चेरीला तिला इथं ठेवणं सावली. ते चेरी तिला इथं. अरे हे काय असं बेल्ट टाकता का. तर गाईस आता आम्ही पुन्हा निघालेले जळगावसाठी आणि ना एकदम छान रस्ता आहे हा जाण्यासाठी. दादा खूप उशिरा बोलला थांबायचं असेल तर आपण मध्ये थांबून घेऊ. म्हटलं नको जाऊ दे दादा. सावली दादा थांबून काय करतो, आपण जाऊ आता. आणि बघा किती छान रोड आहे हा. वाव. आणि बघा चेरी परत मागे गेलेली. चेरी आता झोपून जा बेटा तू. ते ऐकणार नाही. तिला आहे ना एन्जॉयमेंट पाहिजे असते काही. माझ्यावर पडलेली आहे ना. गाईस तर रात्री सॉरी गाईस तर फायनली 6:30 वाजलेले आणि मी पोचला. ॲक्च्युली तर मी 5लाच पोचला होता. चेतन दादाकडे होता, तो बोलला थोडा आराम कर, त्याच्याकडे लेटलो थोडा. आणि मग आता आलेलो आहे घरी. किती सामान आहे माझ्या हातात. बॉटल वेगळी, तो पकडून तो बाई हे बघा एवढा सामान आहे. सगळं चेरीचं आहे गाईस, फक्त चेरीचं सामान आहे. वय तू पण आला का मित्रा. ओ मित्र ओ कितसे आया रे तू. कुठे गेले मम्मी ते. मम्मी दुकानावर गेली. का बरं. तो ते वाली घेऊन जाता बाई मध्ये. मम्मी आता येईल मम्मी. पप्पा ते कॅलेंडर वाटायला गेले होते ना. नाही. आणि दादू झोपलाय मस्त वर खालून उठायला तर वर होय. आले काय जोरात ते भिंतीला लागलं असेल. पागल आहे का चेरी तू. चला मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय बाय.